सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा आज 65वा वाढदिवस. वयाची 64 वर्ष पूर्ण करून त्यांनी 65व्या वर्षात पदार्पण केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात एक धडाडीचे आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर चंदू सोजतिया यांची प्रवासांची सुरुवात एक आवड म्हणून झाली होती, पण ती आवड कधी त्यांच्या पॅशन मध्ये रूपांतरित झाली आहे हे त्यांनाही कळलं नाही. सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी वयाची 64 वर्षे पूर्ण करून 65व्या वर्षात पदार्पण केले आहे. चंदू सोजतिया यांनी सुरू केलेले सिटी न्यूज चॅनल आज फक्त अमरावतीच नाही तर नागपूर, यवतमाळ, नांदेड आणि पुण्यातही आपले जाळे पसरवत आहे. आपल्या चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतही आहे. चंदू सोजतिया यांनी आपल्या कार्यस्थळावर अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानांसोबत कार्यक्षमता वाढवणारे उपकरणे, स्मार्ट कार्यपद्धती आणि कार्यप्रवाह यांचा समावेश करून घेतला आहे. या कार्यालयाची रचना केल्यामुळे ना केवळ कार्याची गती वाढली आहे, तर त्यांच्या माध्यमातून पत्रकारितेतील सर्व प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सुसंगत होण्यास त्यांना मदत मिळाली आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सिटी न्यूज चॅनलला आपल्या कार्यक्षेत्रात अधिक यश आणि लोकप्रियता मिळवण्यास मदत झाली आहे. त्यांच्या स्वप्नातील कार्यालय हे आज प्रत्यक्षात उतरवले गेले असून ते एक प्रशंसनीय कार्य आहे. या क्षेत्रात आपलं करिअर बनवू पाहणारे बरेच पत्रकार आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी चंदू सोजतिया यांच्याकडे येतात. चंदू सोजतिया यांचा दृढ विश्वास त्यांच्या कर्तृत्वावर आहे. आज त्यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रातील अनेक सुप्रसिद्ध पत्रकार, संपादक, प्रतिनिधी तसेच समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष डॉक्टर चंदू सोजतिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. और सुख समृद्धि दे. ऐसा ही हमारा भाई का नाम चलते रहे और हमारा भाई बिल्कुल आपके जैसा तरोताजा रहे. हाँ, बिल्कुल. हेल्थ इज वेल्थ. या शुभेच्छांमध्ये दीर्घायुष्य लाभो अशी कामना सर्वांनी केली. महाकाली मंदिराचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, संगम गुप्ता, शीतल पांडे, जितू दुधाने, प्रवीण हरमकर, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी, नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले, समाजसेवक अभिनंदन पेंडारी तसेच त्यांची मित्रमंडळी पुरुषोत्तम मुंदळा, विनोद डागा आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींनी डॉक्टर चंदू सोजतिया यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्यप्रेमी सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि चाहत्यांनी मोठ्या आदराने शुभेच्छा दिल्या. सिटी न्यूज अमरावती चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा 64वा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी आणि जिवलग मित्रांनी अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा केला. नए साल का कैलेंडर नए साल के दिन में चंदू भाव के असते. चंदू भाव की विशेषता ऐसी है कि अपन ने एक थापा लड़की का एक अपनी सदका लिया था, तो उनको इतना उठाया इन्होंने और इन्होंने ही लेने को लगाया बोलो. हाँ, वो सदका चंदू भाव लेने को लगाया. सबका अभिनंदन करते तो अभिनंदन इनका जरूरी है ना. तो इन्होंने लेने को लगाया, उनको इतना उठाया है. आखिरी कलेक्टर ने इनको बुलाया कि भाई उसको लेके आओ. कलेक्टर ने नाम भेजा, सिपाही ने किया, सीपी ने भेजा, सबने भेजा और आज उसको म्हणजे बाल पुरस्कार से सम्मानित किया. तो ऐसे तो आजकल मोबाइल का जमाना है, तो मोबाइल का जमाना है, तो मैंने चंदू भाव के लिए थोड़ा सा मोबाइल के ऊपर ही लिखा है. चंदू भाव सोजतिया, इनको अभिनंदन पेंडारी परिवार की ओर से जन्मदिन की शुभेच्छा. आपकी मुस्कान आपका लोगो है, आपका व्यक्तित्व आपका बिजनेस कार्ड है और जिस तरह से आप दूसरों को महसूस कराते हो
वह आपका ट्रेडमार्क। तो ऐसे या गणेशराव बोले तो अशा ऐसे व्यक्तिमत्व का सत्कार करने के पूर्व मैं हमारे ज्येष्ठ नेता पुरुषोत्तम भाऊ मुंद्रा को निवेदन करता हूँ, 2 शब्द बनता है चंदू भाऊ की। आज का दिन हमारे लिए बहुत विशेष है क्योंकि आज चंदू भाऊ का जन्मदिन। चंदू भाऊ सिटी चैनल के संपादक है और मेरे बहुत पुराने, मुझे बचपन से दोस्त है। आज से जुड़ा हुआ हूँ नहीं, मैं करीब 40 साल से चंदू भाऊ से जुड़ा हूँ। 50 साल हो गए वो। 50 साल हो गए। हाँ। तो मैंने देखा चंदू भाऊ का हर काम ये हर समाज के लिए प्रेरणा देने वाला रहा। और चंदू भाऊ का जो पूरा जीवन है ना, वो खुद के लिए नहीं जिए। चंदू भाऊ खुद के लिए नहीं जिए, परिवार के लिए जिए, समाज के लिए जिए, अमरावती के लोगों के लिए जिए, अमरावती के लिए जिए और राष्ट्र के लिए जिए। और ऐसा व्यक्तिमत्व, इनका जन्मदिन होने से मैं इतनी पायरा चढ़ के आया। मैं बोल देता था इतनी पायरा चढ़ना होता। पिछली बार बाइक करके पोखरिया जी भी आए थे, तो 12 दिन बाद ही उनका मेरा जीवन था। तो ये आज का जो जन्मदिन है, ये चंदू भाऊ की विशेषता है, चंदू भाऊ की उपलब्धियाँ और खुशियाँ, इसको मनाने का ये उत्सव है। और ये उत्सव मनाने के लिए हम सब लोग यहाँ आए। करीना थापा का जो अभी विषय निकाला है, मैं सबसे पहले फोन किया देखो यार चंदू भाऊ के काम की, मुझे कहाँ से कहाँ जाता काम, चंदू भाऊ ने उसका सत्कार यहाँ लिया, हम लोग भी उसमें शामिल थे। सौभाग्य हमारा उसमें रहने को मिला है। तो सब सरकारी यंत्रणा सभी बुलाई गई, माने पहले ब्रांड एम्बेसडर घोषित कर दिया। और विशेषता ऐसी है कि वो बच्ची का तकदीर बदल दिया इन्होंने। मुझे वो बच्चे का सत्कार नीचे बराबर उसको ऑन द स्पॉट पूरी महानगर एजुकेशन फ्री कर दिया, फायर एम्बेसडर बना दिया। और उस दिन जो बातमी पड़ा करीना थापा को पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार मिल रहा है, कितनी खुशी की बात है। चंदू भाऊ, अब तुम्हारे स्पर्श से अगर जब इतने काम होते होंगे तो फिर क्या, अहिल्या का उद्धार राम ने पाव लगाया तो उद्धार हो गया। हाँ बिल्कुल बिल्कुल, अमरावती करता परिस्थिती आहे। आणि अशा महान व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्याकरता आज आपण सगळे आलो। मी त्यांना उदंड आयुष्य, आरोग्यदायी जीवन, सगळ्या खुशिया, चंदू सजोतिया प्रसन्न व्यक्तिमत्वाचे सदाबहार हसतमुख असणारे चंदू भाऊ यांचा आज वाढदिवस आहे। आणि ज्याला आपण यांनी म्हटलं परिस्पर्श, गोल्डन टच, ज्याला हात लावला तो भेद आला। म्हणून थापा नावाची जी मुलगी अमरावतीतून, तिला शौर्य पुरस्कार होणे हे अमरावतीचं भूषण आहे। आणि ते भूषणाविराने आपले आदरणीय चंदूभाई सजोतिया यांना सदा सर्वदा आमच्या शुभेच्छा राहील। आरोग्यदायी आयुष्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना। 20 वर्ष और शहर में दूरदर्शन के बाद में सिटी न्यूज चैनल लोगों को पता कैसे चलता है क्या है, ये सब जानकारी देने वाले चंदू भाऊ सजोतिया, आज इनका जन्मदिन है। इस मौके पर यहाँ पर अभिनंदन मित्र परिवार की ओर से अभिनंदन जी पेंडा जी, अपने पुरुषोत्तम जी मुंदड़ा, गोरे साहेब, सायसिकमल, आमचे मनीष पावळे आणि हे सर्व या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं। याबद्दल मी आपले सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। सिटी न्यूजच्या एका पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचं आरोग्य चांगलं राहो याबद्दल गजानन महाराजकडे प्रार्थना करतो। आजचा गृह दिवस आहे आणि तर एवढंच मी तुमचं चॅनलमधून नाव ऐकलेलं आहे। आणि दुसरी एक गोष्ट की माझी मुलगी आणि तुमची मुलगी सोबत शिकलेलं आहे। माझी मुलगी मला बऱ्याच वेळा तुमचं सांगत होती नाव, पण भेट आल्याने आज यांच्या माध्यमातून योग आला। तुम्हाला त्यांच्या कार्यालयात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यात त्यांच्या जिवलग मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी एकत्र येऊन केक कापला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला। तसेच त्यांच्या 64व्या वर्षपूर्तीनिमित्त 64 दिवे लावून
तसेच या खास क्षणांचे साक्षीदार होऊन उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी त्यांना दीर्घायुष्य, यश आणि आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कर्तृत्वाचा आदर व्यक्त करत त्यांची कार्यशक्ती सर्वांना प्रेरित करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पदार्पण केलं, पण आजही 20 वर्षाच्या मुलाला लाजवतील एवढी एनर्जी आमच्या सरांमध्ये आहे. तर त्या एनर्जी साठी टाळ्या झाल्या पाहिजे. बार दिन ये आए, बार दो भैया, हैप्पी बर्थडे टू यू. सामने उसी पे ले बता. हेलो हेलो. चंदू सोजतिया यांची ऊर्जा, कार्यक्षमता आणि प्रेरणा आजही 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी आहेत. पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या युवकांकरिता ते एक प्रेरणा आहेत. डॉक्टर चंदू सोजतिया अनेक युवकांचे आदर्श आहेत. सिटी न्यूज परिवारांच्या वतीने आम्ही डॉक्टर चंदू सोजतिया यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सलाम करतो.